मी अमित शेट्टी, डहाणू मनसे अध्यक्ष, आणि माझ्यासोबत आहेत श्री रवींद्र फाटक साहेब. आणि यांची ओळख तर सगळ्यांना माहीतच आहे की आपले माजी नगराध्यक्ष आणि चांगले अभ्यासू असे एक डहाणूचे परिचित व्यक्ती. तर रविशेठ, मी आज तुम्हाला एक प्रश्न काही घेऊन आलो, ते जनतेच्या मार्फत आहेत. तर आपण जे डहाणूमध्ये गॅस लाईन येणार होती त्याच्यामध्ये नगरपालिकेचे जेव्हा इलेक्शनच्या वेळी यांनी जो हे काढला होता त्यांचं वचननामा, त्या वचननाम्यामध्ये दिलं होतं की आम्ही गॅस पाईपलाईन लवकरात लवकर आणू, आणि तसं काही घडलं नाही. आणि जे चारोटीवरनं गॅस पाईपलाईन आली आहे ती सावट्यापर्यंत पोचली, पण डहाणू नगरपालिकेत नाही आली. ती बोईसरला गेली, बोर्डीला गेली, पण डहाणूलाच का वंचित ठेवण्यात आलं? तुम्हाला काय वाटतं? आता गॅसचा प्रश्न हा गेल्या काही महिन्यापासून फार कठीण झालेला आहे. गॅस उपलब्धता थोडी कमी झालेली आहे. सरकारने खूप प्रयत्न केले, पण गॅसचं शॉर्टेज हे आहेच. कमर्शियल गॅसचं जास्त शॉर्टेज आहे. गॅस पाईपलाईननी गॅस पुरवणं ही फार चांगली गोष्ट आहे. तो गॅस आपल्याला म्हणजे ग्राहकांना स्वस्तही मिळतो, सिलेंडरपेक्षा कंटिन्यूस राहतो. परत सिलेंडर बदला, अमुक करा, ह्या गोष्टी लागत नाहीत. आता मागचं जे नगरपालिकेतले लोक होते त्यांनी ह्याच्याकडे तेवढं लक्ष दिलं नाही. त्यांचा वेळ हा बॅनर लावणे, वाढदिवस साजरे करणे ह्याच्यातच गेला. त्यामुळे ही लोकोपयोगी वस्तू आहे आणि ती करायला पाहिजे हे त्यांच्या ध्यानातून निघून गेलं. आता लोक ॲप्रोच झालेले आहेत, तर त्यांना आपण PWDच्या ज्या काही परवानगी आहेत त्या देऊ, नगरपालिकेच्या पाईपलाईन टाकण्यासाठीच्या परवानगी देऊ. रेल्वेकडे त्यांनी संपर्क केलेला आहे असं मला समजलं. तर रेल्वेमध्ये सुद्धा परवानगी, रेल्वे लाईन क्रॉस करण्यासाठी जी काही मदत आपल्याकडून होईल तीही करू. नगराध्यक्ष पण ह्याबाबत पॉझिटिव्ह आहेत. त्यांनाही पाहिजे की गॅस पाईपलाईन डहाणू गावापर्यंत यावी, डहाणूच्या नागरिकांना त्याचा फायदा व्हावा. पुढल्या काही महिन्यात आपण प्रयत्न करू की ही गॅसला पाईपलाईन पहिले टाकली जाईल आणि मग प्रत्यक्ष गॅस लोकांच्या घरापर्यंत पोचेल. मी मागे 2-3 दिवसापूर्वी फोन केला होता. दवे साहेब म्हणून आहेत, ते मेन इन्चार्ज आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की मी पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला येणार आहे भेटायला, तेव्हा आपण त्या संदर्भात बोलू. पण आता जे एवढं इझी होणारं काम मला दिसते, मग त्याला एवढा वेळ का जात असेल? ही इच्छाशक्ती लागते, बरोबर, प्रायोरिटी लागते, लोकांची कामं कराव्याची इच्छा लागते, ती असेल तर होतं. बरं. आता साहेब, ही जी झाडं कापली गेली सरोवर हॉटेलच्या जवळची वगैरे, तर साधारण यांचं वय किती असावं? आता बघा, सरोवर हॉटेलच्या इकडे जो पूल आहे तो पूल माझ्या माहितीप्रमाणे त्या 60 वर्षापूर्वी साधारण बांधला गेला होता. अच्छा. तर त्याला ॲप्रोच होणारा जो रोड आहे त्या रोडला लगतच ती झाडं होती. बरोबर. म्हणजे त्याचंही वय त्या 60-65 वर्षाच्या आजूबाजूला असावं. कारण ब्रिज झाला त्यानंतर त्याला ॲप्रोच रोड आला. ही झाडं जर तुम्ही बघितली तर ब्रिज लगतच होती, उंचीवर होती. आधीचा ब्रिज होता तो खालच्या लेवलला होता. त्यामुळे वरची झाडं त्याच्या आधी लावलेली असतील असं वाटत नाही. ब्रिज झाला त्या सुमारासच लावलेली असावी. जुन्या लोकांना जर विचारलं तर एक्झॅक्टली ते सांगू शकतील, पण माझ्या हिशोबाने ब्रिज झाला त्यावेळेलाच ही झाडं लावली गेली. बरं. आता ही जी झाडं लावणार आहेत तर त्याचं प्लांटेशन कुठे करणार आहे, कसं करणार आहे? आता जेवढी झाडं कापली जाणार आहेत, नगरपालिका एरियामध्ये 750 झाडं कापली जाणार आहेत आणि टोटल डहाणू चारोटी मिळून साधारण 2400-2500 झाडं कापली जाणार आहेत. यांच्या 10 पट झाडं लावण्याचं काम हे जे फॉरेस्ट करणार आहे ते नवीन साखरा हे तिथे फॉरेस्ट प्लांटेशन करणार आहे. जॅपनीज पद्धतीने मियावाकी पद्धत आहे. आणि मी जेव्हा त्या फॉरेस्ट ऑफिसरना विचारलं की ही झाडं तुम्ही लावता तर त्याची मॉर्टॅलिटी रेट किती आहे, तर ते म्हणाले मियावाकीमध्ये मॉर्टॅलिटी रेट हा 95 ते 100% आहे. म्हणजे जेवढी झाडं लावू त्याच्या 95 ते 100% झाडं जगतात, हा असा त्यांचा दावा आहे. आता त्यांना अनुभव आहे त्याच्यातून ते बोललेत आणि आपल्याला चेक करता येईलच. ते म्हणतायत ते झाडं लावल्यानंतर जगतायत, काय होत आहेत ते आपल्याला समजेलच. पण लोकांनी ह्याबाबत काय म्हणतात अस्वस्थ म्हणजे होऊ नये. झाडं 10 पट लावली जाणार आहेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा. आपण जाऊन क्रॉस चेक करू शकतो. आता साहेब, हे जे ट्रॅफिकच्या समस्या आहेत, आता हे वाढवण बंदर तर आलंसुद्धा नाही आहे, तरी एवढं ट्रॅफिक आहे. मग समजा वाढवण बंदर आलं, मग ते हे ट्रॅफिक हाताळणार कसं? तुमचं म्हणणं बरोबर आहे.
ट्रॅफिक खूपच वाढलेलं आहे. तुम्ही जर वाढवण बंदराचा जर रिपोर्ट बघितला तर हे डहाणू चारोटी, नंतर काशाला जाणारा मार्ग, तिथून वाणगावहून काशाला जाणारा मार्ग, हे सगळे चौपदरी होणार आहेत. आता बंदर आलं की मोठी डेव्हलपमेंट होते. बंदरांना खूप महत्त्व आहे. म्हणजे शांघायचं बंदर हे जगातलं 1 नंबरचं बंदर समजलं जातं. तिथे शांघायला मला 4-5 वेळा जाण्याचा योग आला आणि बंदरही बघण्याचा योग आला. प्रचंड डेव्हलपमेंट आहे. जगात कुठेही शांघायचं नाव घेतलं जातं की शांघायसारखी प्रगती झाली पाहिजे. आपल्या शांघायचं नाव जगभरात घेतलं जातं. आपल्या भारताचा जर विचार केला तर पहिलं बंदर हे कलकत्त्याला झालं. ईस्ट इंडिया कंपनीने 1690मध्ये बंदर बांधलं. त्यानंतर कलकत्त्याची खूप डेव्हलपमेंट झाली. त्यावेळेला भारतात सर्वात मोठं शहर हे कलकत्ता होतं. त्याच्या आजूबाजूलाच सर्व डेव्हलपमेंट होती. त्यानंतर जवळजवळ 200 वर्षांनी मुंबई बंदर झालं 1873ला. आणि मग मुंबईची भरभराट झाली. कारण पूर्वी मुंबई हे पोर्तुगीजांकडे होतं. ते जेव्हा ब्रिटिशांकडे आल्यानंतर त्यांनी 1873मध्ये हे बंदर बांधलं. आता मुंबईचं JNPT जे बंदर आहे ते गेल्या 25-30 वर्षापूर्वीच आहे. ते बंदर आज भारतातलं 1 नंबरचं बंदर आहे. कंटेनर ट्रॅफिक सर्वात जास्ती JNPTला आहे. आता डहाणूला जे त्यांचं बंदर येणार आहे ते JNPTच्या तिप्पट मोठं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, JNPTमुळे मुंबईचा किती विकास झाला, त्याच्या तिप्पट बंदर जर माझ्या डहाणू तालुक्यात आलं तर त्याचा विकास किती मोठा असेल, ट्रॅफिक किती मोठा असेल. म्हणजे त्यांच्या अहवालात असं म्हटलेलं आहे की जवळजवळ रोज जेव्हा बंदर फुल फ्लेश चालू होईल 30,000 ते 40,000 ट्रक रोज येतील. बरोबर. आणि रेल्वेच्या जवळजवळ 100च्या प्लस फेऱ्या असतील तो लोड वाहून नेण्यासाठी. 9 टर्मिनल आहेत. एक टर्मिनल 1 किलोमीटरचं आहे. प्रचंड वाहतूक होणार आहे. त्या मानाने आपल्या नगरपालिकेत जो रोड दिलेला आहे तो खूपच लहान आहे, 30 मीटरचाच आहे. म्हणजे आता सरकारने तो 30 मीटरचा केलेला आहे आणि आपण सरकारच्या केलेल्या गोष्टी मानतो. आधी तो 45 मीटरचा होता, आता 30 मीटरचा केलेला आहे. आता 30 मीटरचा रोड हा सुद्धा मला वाटत नाही पुढल्या 10 वर्षांनी तो आपल्याला खूप मोठा वाटेल. 10 वर्षांनी बंदर चालू झाल्यानंतर ट्रॅफिक इतका वाढेल की तेव्हा वाटेल की हा रोड अजून मोठा पाहिजे होता. पण तेव्हा ते शक्य होणार नाही आहे. तुम्हाला पॅरलल रोडच काढायला लागेल. आपला ही जी डेव्हलपमेंट आहे 30 मीटरची ती मिनिमम तोडफोडमध्ये आहे. याच्यामध्ये कोणाचा बिझनेस जात नाही आहे, कोणाचं घर जात नाही आहे. मिनिमम लोकांना प्रस्थापित करून हा रोड होणार आहे. त्यामुळे ही चांगली योजना आहे. आणि ट्रॅफिक समस्येवर रोड वाईडनिंग हा एक उपाय आहे. म्हणजे तुम्ही जर पूर्वी बघितलं असेल की नगरपालिका 1985ला स्थापन झाली. नगरपालिकेमध्ये त्यावेळेला आधी ग्रामपंचायत 5-6 ग्रामपंचायत मिळून नगरपालिका झाली. तुम्ही भारताचा विचार केलात तर 1985मध्ये भारतात 4 व्हीलर किती होत्या, 2 व्हीलर किती होत्या आणि आता किती आहेत? बरोबर. आता जवळजवळ 10 पट झालेले आहेत. म्हणजे आता मी बघितलं की 4 व्हीलर किती आहेत भारतात, तर त्या जवळजवळ काहीतरी 4 व्हीलर आहेत 1.5 करोड. सॉरी, ट्रान्सपोर्टची व्हेकल्स आहेत ती तेवढी आहेत. आणि दुचाकी वाहनं ही जवळजवळ भारतामध्ये 28 करोड आहेत. आज तुम्ही बघा 85 साल ते आजचं 2026 साल, डहाणूचा जर विचार केला त्यावेळेला हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे कार होती. आज बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाकडे कार आहे. काही लोकांकडे 2 आहेत आणि 2 2 व्हीलर आहेत. ह्या एवढ्या सगळ्या व्हेकलना रस्ता जर नसेल तर त्या चालणार कुठे? फुटपाथची सोय नव्हती. त्यामुळे 30 मीटर जो रोड केलेला आहे तो योग्य आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक लोक प्रश्न विचारतात की भुयारी गटर कधी होणार. अरे गटर करायचे असेल तर तुम्हाला जागा लागते. फुटपाथच्या खालतून गटर जाणार आहे. आता तिथेच जर झाडं असतील तर ते झाडं काढली नाहीत तर गटरची लाईन जाईल कशी, तुमची गॅस पाईपलाईन जाईल कशी, केबल जातील कशी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी होईल. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर 30 मीटर रोड हा योग्य आहे. आणि लोकांनी ह्यात सहकार्य करावं. आणि हा रोड व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की झाडं कापल्याचं दुःख प्रत्येकाला आहे, पण झाडं लावून ते दुःख आपण नक्कीच कमी करू शकू. आता होतं काय नेमकं का हे जे खोदकाम होतं
ते नियोजित पद्धतीने होत नाही आणि ते वारंवार करत राहतात. मग ते एकदा जर नियोजनबद्ध केलं तर लोकांना कमी त्रास होईल असं वाटत नाही का तुम्हाला? खरी गोष्ट आहे. म्हणून आधीपासूनच सगळ्या प्रोव्हिजन करायला पाहिजेत. नाहीतर एकदा गटरवाले खणतायत, एकदा पाण्याच्या पाईपलाईनवाले खणतायत, एकदा केबलवाले खणतायत, एकदा गॅस पाईपलाईनवाले खणतायत. तसं न करता खड्डा एकदा रस्ता बनवला की तो खोदता कामा नये, बाजूला त्याची प्रोव्हिजन करायची, त्याच्यामधूनच सगळ्या व्यवस्था जातील. आणि आपल्याला तुम्ही हे बघितलं का, आपल्याला हे पण शिफ्ट करायचं आहे रेल्वे आपल्या MSEBच्या लाईन त्याही मध्ये आहेत. तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं तर झाडं त्याला टच होतात, त्याही शिफ्ट करायला लागेल. आणि आता पुढे झाडं लावताना ती MSEBच्या लाईनला टच होईल एवढी मोठी झाडं नकोच आहेत. आपल्याला फुटपाथवरती जाणाऱ्या लोकांना त्याची सावली मिळेल अशा प्रकारचीच झाडं लावायची आहेत की जी सावली पण देतील आणि ते बाकीचा कुठला नवीन त्रास उत्पन्न करून देणार नाहीत. आता जे डहाणू ते विरार हे रेल्वेचं चौपदरीकरण आहे, हे कधी होणार असं काय तुम्हाला आयडिया त्याच्याबद्दल? रेल्वेशी माझा कायम संपर्क असतो. हे 2027 एंडपर्यंत पूर्ण होणार असा त्यांचा प्लॅन आहे. डहाणूलासुद्धा वेस्टला 3रा-4था प्लॅटफॉर्म येणार आहे. त्यामुळे त्यानंतर मग हा रेल्वे आपला पोलीस स्टेशन आहे त्याच्या समोरचा रस्ता जो थर्मल पॉवर स्टेशनला जातो तो विकास आराखड्यामध्ये 18 मीटरचा आहे. तोही वाईड करायला लागेल. प्रचंड गर्दी असते, बऱ्याच ठिकाणी लोक पुढे आलेली आहेत, पार्किंग कुठेही करतात. त्या लोकल आल्यानंतर प्रचंड गर्दी वाढणार आहे. त्यामुळे तो रस्ता तेव्हा मोठा करायला लागेल. आणि 3री-4थी जेव्हा लाईन आपल्याकडे येईल त्यावेळेला आत्ता सरकारचं प्लॅनिंग आहे की 15 डब्याचे AC लोकल, पण पुढचं प्लॅनिंग त्यांचं 18 डब्याचं आहे. त्यामुळे रेल्वे 18 डब्याची ट्रेन राहील असा 450 मीटरचा प्लॅटफॉर्म बनवणार आहे, 450 मीटर लांबीचा. आणि आत्ता जिथे लोकल उभे राहतात म्हणजे ईस्टच्या बाजूला तो प्लॅटफॉर्म थ्रू ट्रेनसाठी ठेवणार आहे. त्याची लांबी 600 मीटर करणार आहे. म्हणजे लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत जास्ती डबेवाल्या त्यासुद्धा उभे राहू शकतील अशी रेल्वेची योजना आहे. त्याचप्रमाणे रेल्वेचं जो गुजरात बाजूचा जो ब्रिज आहे तो ईस्टला उतरवण्याचं पण त्यांचा ठरलेलं आहे. आता ते पुढल्या काही दिवसात येईल, आपण वाट बघूया. बरोबर. आता मी व्हॉट्सअपवर पाहतो काही समाज सुधारक फक्त व्हॉट्सअपवरच असतात. ते कुठंही त्यांच्या हातातून एक झाड लागलं जात नाही, कुठेही ते कुठल्या कार्यक्रमाला नसतात किंवा सामाजिक कार्यक्रमात तर मुळीच नसणार. अशी लोक फक्त लोकांची माथी फिरवण्याची कामं करतात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांचा एक असा काहीतरी विषय असतो का हे कॉन्क्रीटचं जंगल बनवणार का. अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? नाही बघा, सर्व समाजात सर्व प्रकारचे लोक असतात. सर्वच लोक काही प्रत्यक्ष काम करत नाहीत. जे काही आपल्याला सोशल मीडियातून आपल्या शॉर्टफॉल किंवा चुका दाखवून देतात त्यांनाही कमी लेखण्याचं कारण नाही. त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांना जे मनापासून वाटतं ते सांगतात. आपण त्यांच्या सांगितलेल्या सजेशनपैकी कुठल्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकू, डहाणू सुंदर बनवू शकू, हिरवं ठेवता येईल ते आपण बघू. म्हणजे तुम्ही असं त्यांची किंमत कमी नाही आहे. म्हणजे काही लोकांचं काम सजेशन देण्याचं आहे, पण ते सुंदर सजेशन देऊ शकतात. काही लोक एक्झिक्यूट चांगले करू शकतात. बरोबर. त्यामुळे इथे समाजात प्रत्येक लोकाची गरज आहे आणि प्रत्येकाच्या मताला महत्त्व आहे. कोणाचं मत चुकीचं आहे बरोबर आहे हा भाग नाही आहे. ते कॉन्ट्रीब्यूट करत आहेत, ते हिमतीने सोशल मीडियावर लिहित आहेत. माझं त्यांनाही म्हणणं आहे की तुमच्या सजेशन तुम्ही सांगा. सर्वच सजेशन एका माणसाला समजत नाहीत. तुम्ही सांगितल्यात तर त्यापैकी आपल्याला ज्या इम्प्लिमेंट करता येतील नगरपालिकेतर्फे किंवा PWD-तर्फे किंवा सरकारतर्फे, तर आपण त्यांना तशी रिक्वेस्ट करू शकतो की ह्या गोष्टी आम्हाला योग्य वाटतात आणि इम्प्लिमेंट करा. त्या बजेटमध्ये बसू शकल्या तर त्या गोष्टी करता येतील. त्यामुळे सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं आहे नक्की. नाही, माझं पण तेच मत आहे. पण त्यांनी समोर येऊन बोलावं का काय त्यांचे प्रश्न आहेत ते आपल्याला कळले तर पाहिजे. हा, तर सगळेच लोक काही समोर येत नाहीत. काही लोकांना काही कंपल्शन असतात, पण हरकत नाही. त्यांची विचार करण्याची दिशा चांगली आहे, ती डहाणूच्या प्रगतीसाठीच आहे. बरोबर. आणि त्यांचाही आपण आदर केला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद साहेब, तुम्ही चांगली माहिती दिली. यापुढे जनतेचे प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येईन. नक्कीच तुम्ही सहकार्य करतील असं वाटतं. धन्यवाद.